घटना ताजी आहे, काय पाहता याच्याकडे? एक लक्षात घ्या, सरकार हिंदुत्वादी विचाराचं असलं तरी काही घटना या सरकारमध्ये बसलेले जे काही मोजके अधिकारी आहेत, जे आमची सरकारचीच बदनामी करतायत, पोलीस खात्याची बदनामी करतायत, जिहाद्यांना मदत करतायत, त्यांना संध्याकाळची बिर्याणी जरा जास्तच आवडते हां, त्याच्यामुळे गोपीचंद पडळकर जी असतील, जगताप असतील आणि बाकी आमचे हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आमच्या हिंदुत्वाची सरकारला बदनाम करणारे हे जे काही सडके आंबे आहेत, हे जे काही जिहादी त्यांना मदत करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध आवाज उचलत आहेत. मला आज पोलिसांनी थांबवलं असलं तरी जिहादच्या विरोधात आम्ही कुठेही आमची लढाई कमी करणार नाही, धार कमी करणार नाही. जेवढे आम्ही आमचा महाराष्ट्र हा जिहाद देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात जिहाद मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मित्रताई पवारांच्या विरोधामध्ये काँग्रेसनं उमेदवार दिला आहे, तर शिवसेनेत अजितदादांच्या नंतर काँग्रेसची कृती कशी वाटते? निश्चितपणे निंदनीय आहे. अजितदादांनी काय काँग्रेसच्या बरोबर सरकारमध्ये नव्हते, काँग्रेसच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्रामध्ये ताकद वाढवली नाही. शेवटी ह्यालाच काँग्रेस म्हणतात. त्याच्यासाठी तर त्याची अधोगती झालेली नाही, ह्याला कारणं आहेत. या कारणामध्ये ज्या अजितदादांच्या बाबतीमध्ये प्रत्येक आज महाराष्ट्राच्या नागरिकात भावनिक आहे, त्या अजितदादांची एक निवडणूक तुम्ही बिनविरोध करून देऊ शकत नाहीत. महाराष्ट्राची जनता ह्यांना कधी माफ करणार नाही. तर महाराष्ट्रात एफआयआर दाखल होत नाही, काय सांगाल त्याच्याबद्दल? बाहेर कर्नाटकात बघा, नियम असतात, एफआयआर लॉन्च करण्याचे काही नियम असतात. त्या नियमा आधारे अगर एफआयआर लॉन्च होत असेल तर नक्की होणार. आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या पद्धतीचं वक्तव्य विधिमंडळामध्ये दिलेलं आहे, फ्लोर ऑफ द हाऊसवर दिलेलं आहे. पण एफआयआर लॉन्च करण्यासाठी जे नियम आहेत ते पाळले जात असतील किंवा त्याच्यासाठी पूर्ण पद्धतीने आधार असेल तर नक्की लॉन्च होणार. सर, शेवटचा प्रश्न, कोकणातली किनारपट्टी जी आहे ती अधिक समृद्ध होण्यासाठी आणि पर्यटक वाढायसाठी किंवा मच्छीमारांना अधिक फायदा होण्यासाठी अजून काही खात्याच्या तर्फे योजना आणण्याचा? बघा, एक तर जलवाहतूक वाढवणं, जेटीसारखं तिथे जेटीचं जाळं पसरवणं, गाळ मुक्त किनारपट्टी हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि जे काही या बंदरांकडे जाणारे रस्ते आहेत ते दर्जेदार असले पाहिजे. आपण पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीने द्याल तर 100% विकास होईल. म्हणून विकास करण्याची जबाबदारी आमची. फक्त आमच्या इकडच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या तरुणांनी स्वस्थ बसू नये. सरकार तुमच्यासाठी दिवस रात्र काम करत आहे. तुम्ही जास्तीत जास्त मेहनत करण्याची तयारी ठेवा. चांगल्यातला चांगला रोजगार, जसं असंख्य मोठ्यातली मोठी देशं आज किनारपट्टीचा आधार घेऊन विकसित झालेले आहेत, त्यांचे तरुण आज श्रीमंत झालेले आहेत. तोच फायदा आमच्या महाराष्ट्राच्या तरुणांनी घ्यावा. व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.